हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू ऑल. तर आज आहे थर्ड डे ऑफ मनाली डायरीज. मी खूप लेट उठलो. काल लवकर झोपलो पण एवढी थंडी की उठायचं मनच नव्हतं करत. पण इथे आज एक जोक झाला. ॲक्च्युली मनालीमध्ये यायचं असेल तर सगळ्यात पहिला तुम्ही आंघोळ करून घ्यायची, नंतर बाकी त्यांचं बघायचं. तर काय झालं, मी आंघोळ केली, मस्त गरम पाणी होतं, गिझर मस्त आंघोळ केली आणि नंतर अनिरुद्ध उठला. अनिरुद्ध मग काय झालं, नंतर पाणीच नाही बंगल्यात, गरमच पाणी नाही आणि हाफ एन आवर मग बोलले थांबायला हॉटेलवाले. हाफ एन आवर नाही पण आम्हाला एवढं लेट झालं की अनिरुद्ध बोलला चल मी थंड पाण्याने आंघोळ करतो. मग आईस बाथसारखं वाटलं का? आता बर्फ झालं. सो बर्फ मुंबईमध्ये कसं आपण आईस बाथमध्ये जातो, ड्रममध्ये बर्फ टाकून आपण आंघोळ करतो, तसं इकडे गरज नाही आहे. इथे डायरेक्टली -6मध्ये पाण्यामध्ये आंघोळ करा. भारी वाटलं पण वाट लागते ना ॲक्च्युली. मग तर आता आम्ही जात आहे एक दुसऱ्या ॲडव्हेंचरला. काल आपण बघितलं हडिंबा टेम्पल, मी व्लॉग टाकला आहे, ते तुम्ही बघा. आणि आज आता मी थकतो कारण खूप थंडी आहे आणि थोडंसं थकवा जाणवतो लगेच. सांग आता कसे जातो आम्ही. आता आम्ही इथून जायला ना तिकडे कमीत कमी म्हणजे असं प्रायव्हेट तुम्ही गाड्या पण बुक करू शकता वगैरे सगळं काही आहे. आता आम्ही एक बाईक बुक केली आहे, बुलेट. आता आम्ही त्याने प्रवास करणार आहे पुढचा, तर बघूया. तर आम्ही आज वेदर एवढं घाण आहे ना, बघा वेदर एकदम ऊन नाही आहे आज, फुल एकदम क्लाउडी आहे. बघू आता जर आमचं लक असेल तर आम्ही अटल टनलला जाणार आहे आणि अटल टनलवर आम्ही सिसूला जाणार आहे. हो, काय नाव आहे ना, सिसू. सिसूला खूप स्नोफॉल आहे. हो, तर बघू आता पुढची जर्नी आम्ही बाईक रेंटवर घेतो आणि मग तुम्हाला नेक्स्ट जर्नी दाखवतो. सी यू ऑल. आणि बाईक सेंटर, जर तुम्ही मनालीला आलात ना कधी तर इकडे तुम्ही रेंट करू शकतात बाईक. खूप छान आहेत, हिमालयनपासून बुलेटपासून सगळे, स्कूटी पण आहे, 4 व्हीलर पण आहे, सगळं तुम्ही करू शकता इकडे. तर आता आम्ही ही हिमालयन गाडी घेऊन चाललो आहे टूरसाठी. आजचं खूप तर आता आम्ही गाडी रेंट केली आहे आणि रेंटचे घेतले आहे आमचे 1000 रुपये पडलेला हिमालयनचे, पण आम्ही 900 रुपये पे केलेत. आणि आता आम्ही चाललो आहे अटल टनलला. ते लोक बोलत आहेत की अटल टनल बंद असेल, पण बघू ट्राय करू शकतो कारण वेदर खूप घाण आहे, कधी स्नोफॉल होऊ शकतो वरती. तर बघू. हा आमचा अनिरुद्ध एकदम हेवी लायसन्स रायडर गाडी चालवत आहे हिमालयन. कशी गाडी चांगली आहे ना? हो हो हो, खूप छान. बस अनिरुद्ध बोलला चांगली आहे म्हणजे चांगली आहे. मी त्याला तेच बोललो तू सिलेक्ट कर गाडी, मला नको सांगू कुठली, मी कुठलीही बोलेल. मग मी बोललो तूच कर. मग त्याने हिमालयन सिलेक्ट केली. तो बोलला हिमालयन चालू आहे आपण. बुलेट तर नेहमीच चालवतो मुंबईमध्ये, तर हिमालयन चालू आहे इकडे. आणि हिमालयन मस्त गाडी आहे, लाईक माउंटनसाठी खूपच छान बनवली आहे गाडी. आणि ॲव्हरेज पण छान आहे ना रे, ॲव्हरेज पण चांगला आहे. हे इथे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो तेव्हा इकडे मी जस्ट अशी राऊंड मारत होतो आणि इथे मस्त घरं आहेत. आणि ही जी सुकलेली झाडं आहेत ना ती ॲक्च्युली सफरचंदची झाडं आहेत. सफरचंदचं सीझन आता नव्हतं म्हणून झाडं पूर्ण सुकलेली आहे, पण सफरचंदची झाडं आहे आणि एकदम हे मनालीचं एकदम जुनं घर आहे. तर तिकडे मी जस्ट राऊंड मारत होतो.
वाटतंय? भाई एवढी थंडी आहे ना, आता काय बोलू तुला, म्हणजे हात कापतात माझे हात. आम्ही आता सोलांगच्या पुढे आलो आहे. सोलांग व्हॅलीला काहीच बर्फ नाही आहे ॲक्च्युली. दरवर्षी असतो, काय माहिती ह्यावेळी काय प्रॉब्लेम झाला आहे. पण आता आम्ही चाललो आहे अटल टनलला. ऑन द वे आहे. नाश्ता केला मस्त आणि आता आम्ही चाललो आहे अटल टनल. आणि अटल टनलच्या ऑन द वेच खूप सारा बर्फ आहे. खूप मस्त थंडी खूप आहे. चल मी तरी मागे बसलो अनिरुद्धच्या, पण अनिरुद्धला खूप थंडी वाजते ॲक्च्युली. पण तरी त्यांनी रेडी होऊन आला आहे, तो ग्लाउज घालून आला आहे मस्त. आणि वी आर ऑन हिमालयन बाईक. बघू कशी राईड होणार आहे. मस्त होणार आहे राईड आमची आज. गाईज आम्ही आहे अटल टनलमध्ये आता. मस्त वाटलंय है ना रे. म्हणजे नशीब चालू होतं, वेदर एकदम हे होतं, खराब होतं, तरी पण अलाव केला आम्हाला सगळ्यांना. आम्ही आता आलो आहे टनल क्रॉस करून सुसी रिव्हर. सॉरी सुसी नाही, सिसू ना रे, मी नेहमी कन्फ्यूज होतो. आणि जर तुम्ही जवळ बघितलं तर ही आहे ब्यास रिव्हर. ब्यास नदी आहे ती. फुल बॉर्डर म्हणजे बोलतात ना, एकदम पॅरलल आहे म्हणा सगळ्या मनाली, सुसी, एव्हरीवेअर. ब्यास रिव्हर. खूप थंडी आहे खूप. ह्याची हालत बघा, ह्याचं नाक बघा, नाक. काय दाखवत ना तुला. एवढी थंडी आहे की सर्दी झाली, डायरेक्ट नाकातून पाणी यायला लागलं. खूप थंडी आहे. तुम्हाला काय बोलायचं का मालवणीमध्ये? बोला आता मग तूच काय तर बोल. बोल रे, बोल. लोकांना ऐकायचं तू काय बोलतो, तुझी हालत काय आहे. मला जमत नाही आता उभं राहाक. माझी फक्त व्हिडिओ काढायची आहे म्हणून मी लय झक मारून, नाही तर नसते. तर काय सांगतो ह्याची व्हिडिओ काढायची आहे. पण जाऊ दे. वेदर कसं आहे माहिती की इकडे वेदर स्नोफॉल होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकतं, डिपेंड आहे. क्लाउड्स आहेत. पण सोलांगमध्ये नाही आहे स्नो. पण म्हणजे आम्ही इकडे आलो, सिसूमध्ये आलो. फुल कवर केलं आहे मी स्वतःला, म्हणजे एवढी थंडी आहे. आता हा बघा इथे किती मस्त माउंटेन आहे ना हे. आणि इकडे हे किती मायनस माहीत नाही, किती मायनस असेल, -3 -4 असू शकतं असं वाटतंय. ठीक आहे. हा रस्त्यावरती कोणच नाही आहे, कारण तिथे लास्ट होतं, दिसते पाठीमागे कोणच नाही आहे. कारण सिसू इथे लास्ट होतं आणि पुढे बाईक बंद आहेत. मग आम्ही चालतच आलो इकडे. पुढे एक व्ह्यू आहे माउंटनचा, तो एक फोटो काढू तिकडे आम्ही. मग आम्ही निघू खाली जायला. फर्स्ट टाइम तुझं तर फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना? हो माझा पहिलाच आहे. मग काय वाटतं फर्स्ट एक्सपिरियन्स? स्वर्ग ना, स्वर्ग. स्वर्ग म्हणजे काय बाबा,
असं वाटतं हे गरम गरम चाय होई होती वाच. आता चहा पण खाली भेटेल आपल्याला. शेकोटी पण वाज गावली असती ना हां बरं झालं असतं. बघू थोडं आपण जाऊ खाली आणि काय सीन आहे बघूया मग पुढेचा. होय तर. चला पुढे दाखवतो तुम्हाला मी नंतर. सही आहे रे. ही प्लेस मस्त वाटते ना निरुद्ध. हो काहीतरी वेगळंच आहे ही जागा. हो नाही तर एकही माणूस दिसत नाही. पण एकच असं हॉन्टेड बंद आहे. वाटतंय. पण बाई खतरनाक हॉन्टेड वाटतंय. आम्ही ना खूप पुढे आलो ॲक्च्युली. सिसूच्या एकदम पुढे आलो आहे आणि खूप कोणच नाही आहे ॲक्च्युली. कोण आम्ही सगळी घरं दोघंच. बंद आहेत सगळी. आपण का आलो इकडे? ॲडव्हेंचर. खतरनाक ॲडव्हेंचर आहे बे. नाही सिरियसली गाईस कोणच नाही आहे. कोणच नाही. एक कुत्रा पण दिसत नाही आतापर्यंत इथे ॲक्च्युली. हां दिसला एक दिसले दोन दिसले इकडे. ते येतात बा आपल्याला बघून. बोला अनिरुद्ध काय बोलतो अजून? आता व्हिडिओ काढूया नंतर तू काय जेवढा व्हाय आता सगळं बोलतोय मी. काहीपर्यंत जाऊया. कुठपर्यंत? जास्त घरी नको चला पुढे. पुढे. नाही जास्त नको पुढे रे. सगळ्यात लास्ट पुढे घेऊन देऊन त्याच्या ओके. पुढे नाही. Take me back to California. I wanna go back to 2018. I wanna go back to when I was happy. ए काय करतोयस तू? कुठे कपडे काढतोय? ही भाई व्हिडिओ बनवायची आहे. थांब जरा. ह्याला व्हिडिओ बनवायची आहे. आता काय व्हिडिओ बनणार आपण थोड्या रीलमध्ये बघूया. मला बोलायला पण बोबडी वळते यार. आता ओपन आहे ओपन. बघ आता काय काय करतो. माझा हात कापतोय. थरथरतोय हात एकदम. एवढं शिवरिंग आहे. गाईस एक मजेशीर गोष्ट असं आहे की इथे कोणच नाही आहे. फक्त मी आणि अनिरुद्ध आहे आणि कोणच नाही आहे. आणि जर तुम्हाला दिसेल तर हा डॉगी आहे जो आमच्याबरोबर आहे. सतत आमच्यासोबत असतो. आणि तिकडे एक डॉगी आहे ती बसली आहे. आणि हा हे दोघं आमच्यासोबत आहेत मगाचपासून. तर आम्हाला थोडंसं दिलासा देत आहेत की आम्ही आहे सपोर्ट मॉरल सपोर्ट आहे. कारण बाकी तर बघतात तुम्ही आजूबाजूला कोणच नाही आहे. लांबचा झूम करतो मी तुम्हाला. बघा दिसतंय कोणच नाही आहे इथे. समोर आहे ना इकडे वेदर एकदम हे झालं आहे. स्नोफॉल झाला तर होऊ शकतो. आता मी इकडे निघालो आहे सिसू मधून. खूप मस्त ॲडव्हेंचर होतं. खूप मजा आली. आणि आता जसं जसं संध्याकाळ होते म्हणजे 3 वाजता आहेत. टेम्परेचर पडत चाललं आहे मायनसमध्ये एकदम. आणि स्नो आणि विंड खूप वाढलं. हवा खूप येते. म्हणून मला वाटतं खूप लोक निघाली इकडनं. आणि विंड म्हणजे स्नोफॉल पण होण्याचे चान्सेस आहेत तिकडे. म्हणाले माहीत नाही पण इकडे आहे चान्सेस. तर आता आम्ही परत जाणार आहे अटल टनलमधून. त्याच्या आधी आम्ही काहीतरी कॉफी किंवा काहीतरी खाऊ पिऊ आणि मग आम्ही निघू. चला तुम्हाला नंतर भेटतो मी. आणि इथे आम्ही आलो आहे सोलांग व्हॅलीमध्ये. सोलांग व्हॅलीमध्ये पॅराशूट आणि पॅराग्लायडिंग सगळं काय आहे. पण ह्यावेळी इथे स्नोच नाही आहे. लाईक गेल्या वर्षी मी आलो तेव्हा स्नो होतं इकडे. पण ह्या वर्षी स्नो नाहीच आहे. म्हणून खूप जणं पुढे गेले टनलला गेलेले अटल टनलला. पण ठीक आहे. बघा इकडे बघा तुम्ही पॅराशूटचं मस्त आहे. पॅराशूट पण थोडंसं जास्त हवा होती म्हणून ते इकडे तिकडे जात होतं. म्हणून कोणी बसलं नाही. जे बसलं ते पण उतरले खाली. पण छान वाटलं पॅराशूट बघून ना. एकदम मस्त होतं. अनिरुद्ध बोल कसं वाटलं पॅराशूटचं? आता उडतच नाही आम्हाला. जायचंच नाही आता वरती. जातच नव्हतं ॲक्च्युली. तेच आता जस्ट आम्ही बाहेर आलो आहे. पिझ्झा खाल्ला डॉमिनोज. इथे पण डॉमिनोज आहे. डॉमिनोजमध्ये आलो पिझ्झा खाल्ला. आणि आता मी चाललो आहे एका म्युझियममध्ये. एक म्युझियम आहे तिकडे चाललो आहे. बघा समोर तुम्हाला काय दिसणारच नाही. फुल
विजिबलच नाही आहे. पूर्ण फॉग आहे, काय काय माहिती काय फॉग आहे बहुतेक तिकडे. आता मी जाणार आहे म्युझियम ऑफ हिमाचल कल्चर अँड फोक आर्ट. तर तुम्हाला मी दाखवतो काय काय आहे आतमध्ये. या तुम्ही आता आमच्यासोबत आणि बघूया. मी इतक्या वर्षामध्ये कधीच नाही आलो, फर्स्ट टाईम मी जात आहे आतमध्ये. तर आता आपण चेक करूया. अनिरुद्ध काय आलं? थंडी लागते. अनिरुद्धला थंडी लागते, खूप थंडी आहे, पण आता ती कमी झाली आहे. मगाशी खूप थंडी होती ना वरती, आता तरी एवढं नाही आहे. चला आता मी आत जातो, मग तुम्हाला दाखवतो मी काय करतो. Sick, feeling sicker than you know. Killed a bird without a stone. Taught the dog to throw a bone. For a while, sleeping like a bee. The curiosity. Give the cat a lot, you see, you see, you see. So leave me stranded on the carpet, head under the faucet. You're my alibi. It's fair enough you wanna cock it, hoping I'll forget following the night. You made a joke about the half-cut Asian metaphor, and lady made her cry. Well, luck's been changing and it's so apparent. Got a cold white rabbit's foot at home. इकडे आम्हाला जायचं आहे आज चंदीगडला रिटर्न. बिझी आहे तो. तर चंदीगडला आम्ही आज जाणार आहे. आता बस आहे 1 तासाने आहे. तर आम्ही थोडं बसलो हॉटेलमध्येच. आम्ही चेकआउट सकाळीच केलं ॲक्च्युली. नंतर आम्ही गेलो अटल टनलला गेलो, नंतर सिसूला गेलो, सिसूवरून मग परत सोलांगला गेलो आणि सोलांगवरून परत आम्ही रिटर्न आलो. आणि मी नंतर म्युझियमला गेलो. तुम्ही म्युझियम बघितलं असेल, व्हिडिओ बघितले असेल. म्युझियम खूप छान होतं. लाईक टुडेज डे वॉज फुल ऑफ ॲडव्हेंचर. आणि इतक्या वर्षापासून मी गेलो आहे, मनालीला आलो आहे. मी फर्स्ट टाईम एवढं फिरलो, फर्स्ट टाईम. नाहीतर फक्त मी पहिला मॉल रोड, हडिंबा टेम्पल आणि सोलांग व्हॅलीपर्यंत गेलो आहे. पण आज मी अटल टनलपर्यंत गेलो, त्याच्यानंतर सिसूपर्यंत गेलो आणि त्याच्यानंतर पुढे कोसार करून गाव होतं. फक्त मी आणि अनिरुद्ध त्या जागेवरती होते, कोणच नव्हतं. ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असालच. ओके. तर आता मी खूप थकलो आहे आणि आता मी इथे व्लॉग ॲक्च्युली एंड करणार आहे. कारण आता आमची फक्त ट्रॅव्हलिंग होणार आहे आणि झोपून म्हणजे बघा ना, रात्रीच्या अंधारामध्ये तुम्हाला काय दाखवू व्लॉग. म्हणून मी इकडे आता बंद करतो आहे व्लॉग. आणि उद्या टुडेज थर्ड डेचा व्लॉग तुम्हाला आता गेलंच, बघतातच तुम्ही. आणि मग उद्या 4th डे आपण कंटिन्यू करणार पंजाबवरून. काय बोलायचं रे अनिरुद्ध? काय बोलायचं आहे? काय ना, आता पंजाबमध्ये भेटूया. आता पंजाबमध्ये भेटूया आपण. तुम्ही पण आमच्याबरोबर मनाली फिरलात, नंतर खूप गोष्टी फिरलात, आता पंजाब पण फिरा. चला भेटूया. चाओ.